नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची। मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमामधील कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचा इशारा दिलाय। बेस्ट उपक्रमामधील नियमित कर्मचारी, वेटलिस्ट कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट वर्कर युनियन आक्रमक झाली आहे। प्रशासनाकडून सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षामुळे युनियनने अखेर मोठी भूमिका घेतली असून येत्या 18 ऑगस्ट पासून बेमुदत संप करण्याचा इशारा दिलाय। युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी या आंदोलनाची घोषणा केली आहे। कायम आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासूनच्या मागण्या प्रलंबित आहेत। 7वा वेतन आयोगाच्या शिफारशी आणि मुंबई महानगरपालिका समकक्ष वेतन करार हवा आणि अनेक वर्षापासून वाटाघाटी सुरू आहेत। आता मध्ये सुद्धा वाटाघाटी सुरू होते पण कुठेही निर्णय घेतले गेलेला नाही। आम्ही गेल्या महिन्यामध्येच प्रशासनाला पत्र दिलेलं होतं की 15 ऑगस्टपर्यंत वाटाघाटी करून निर्णय घेण्यात यावा, पण कुठेही घेतलं गेलेलं नाही। तसंच जो वेटलिस्टचा कर्मचारी आहे, कॉन्ट्रॅक्टचा कर्मचारी, त्याला कायद्याने समान कामाला समान दाम दिलं पाहिजे, म्हणजे त्याचा पगार कुठेतरी 38,000हून जास्त आणि BSCच्या कायम कर्मचाऱ्यांना ज्या सेवा शर्ती आहेत तेही लागू झालं पाहिजे, पण ते कुठेही केलं जात नाही। तर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संपासंदर्भात निर्णय घेताना मागण्या नेमक्या काय केलेल्या आपण पाहूयात। कंत्राटी वेतन कर्मचाऱ्यांसाठी समान वेतन लागू करा ही मागणी आहे। तर दुसरी मागणी आहे पालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करा। 2016 ते 2021 आणि 2021 ते 2026 या दरम्यानच्या प्रलंबित वेतन कराराचा निर्णय घ्या। 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी आणि पालिका समकक्ष वेतन श्रेणीचा वेतन करार लागू करा। विद्युत पुरवठा विभागामधील 2010 आणि 2024 मध्ये सेवेत कायम झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामधील विसंगती दूर करा। 11 जून 2019 रोजी झालेल्या सामंजस्य कराराची अंमलबजावणी करावी। बेस्टच्या मालकीच्या बस गाड्यांचा ताफा कायम ठेवा। दैनंदिन खर्चामधील तूट भरून काढण्यासाठी आवश्यक आर्थिक निधी मंजूर करा। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युइटी आणि अंतिम देयकांची रक्कम तातडीने द्या।